एकादशी सरस्वती वृंद गान सादर करत असं स्त्री संत मालिका. प्रमुख गायिका आणि संगीत निर्देशिका गीता येनमिडी, निरूपण साधना कामत, तबला साथ अरुण हटंगडी, गायिका श्यामल हेनमिडी, कालिंदी कोडियाल, शरयू बिजूरकर, गीता बिजूर आणि निर्मला नाडकर्णी. हा कार्यक्रम आणि दीपा मुर्डेश्वर. हार्मोनियम साथ गीता येनमिडी. हा कार्यक्रम तुमका आवडतलो हाजी म्हाका खात्री आसा. आजी तरी आज आम्ही अशें लागलें की स्त्री संत मालिका, बायलो ज्यो संत जावन गेल्यो तांगल विशयी कार्यक्रम करुया म्हणून. आणि तांगल खासियत म्हळ्यार त्यो बहुतेक जाण अशिक्षीत आशिल्ल्यो, थोडे जाण तरी निरक्षर आशिल्ल्यो, वाच बरोवनचें ह्या नाशिल्लें आणि गृहिणी आशिल्ल्यो म्हणा. पूण तांकां घरांतलें काम कितलें आसता आमकां सगळ्यांक कल्पना आसा. जाल्यारय तांगल अध्यात्मीक कल आशिल्लो, देवादिकान कल आशिल्लो आणि तांच्यान सगळ्यांत म्हत्वाचें म्हळ्यार तांकां प्रतिभा आशिल्ली. त्या निमतानी गोमटें काव्य केलें. खरें म्हळ्यार तें बरोवन दवरूंक सुद्दां तांकां जायना, जाल्यार तीं अशीं म्हणटालीं आसका जात्यार दळटना किंवा काम करतना तें दुसऱ्यांगल कानार पळोवन न्हू तें आमटलां थंय आयल्यां. इतलीं वर्सां 300-400 वर्स म्हापशीच खबर जाल्यार तरी म्हळ्यार तांतूं कितलो कस आसा तांगल त्या साहित्यान तूं म्हण आतां आमकां कळटा. तरी खरें म्हळ्यार बायलांक अबला म्हूण म्हणटा ती, जाल्यार तांगल शब्दांतूं, तांगल काव्यांतूं किंवा तांगल उपदेशांतूं कितली शक्ती आसा म्हणून आमकां लक्षांत येता. आतां आमी एक स्त्री शक्तीचें स्तोत्र आयकुया. जगदोद्धारिणी दुर्गुणमर्दिनी स्वातंत्र्यदायिनी श्री शक्ती. जगदोद्धारिणी दुर्गुणमर्दिनी स्वातंत्र्यदायिनी श्री शक्ती. आनंदकारिणी संकटहारिणी ब्रह्मदायिनी श्री शक्ती. आनंदकारिणी संकटहारिणी ब्रह्मदायिनी श्री शक्ती. संसारिणी नृति बलधारी कुल अभिमानिनी श्री शक्ती. जुग संसारिणी नृति बलधारी कुल अभिमानिनी श्री शक्ती. ज्योत्स्नायामिनी कांता कामिनी भवभयनामिनी श्री शक्ती. ज्योत्स्नायामिनी कांता कामिनी भवभयनामिनी श्री शक्ती. शोकापहारिणी मधुसंवादिनी मनस्संयमिनी श्री शक्ती. संतापहारिणी मधुसंवादिनी मनस्संयमिनी श्री शक्ती. हास्यसुशोभिनी मंजुळभाषिणी हास्यसुशोभिनी मंजुळभाषिणी दिक्पटव्यापिनी श्री शक्ती. दिक्पटव्यापिनी श्री शक्ती. दिक्पटव्यापिनी श्री शक्ती. तरी आयच्या आख्यानात सुरवात आम्ही मुक्ताबाईलाथान करूया. ती आद्य स्त्री संत म्हणून येद 1279 ते 1297, फक्त 18 वर्सां तिगेलें आयुष्य. जाल्यार एक वीज एक क्षणभर चमकता आणि सगळं आकाश कशी उजळता तशी थोडे काळ जरी आशिल्ली तरी तिगेलें साहित्य, तिगेलें व्यक्तिमत्व सगळें एक जग उजळलेलें वर जाल्यां. तिगेलें आवसपासून नांव विठ्ठल आणि रुक्मिणी. विठ्ठल पंताक सांदो न्हू वैराग्य आशिल्लें. लग्न आवस बापूस आपणाक हें करती म्हणून तो घर सोडून वचुलेलो. जाल्यार ही आळंदी आईल कडे कशकी ताका मोह जालो आणि लग्नाक तयार जालो आणि रुक्मिणी लागता गेलें लग्न जालें. जाल्यार ही लग्ना मागीर
रस नाशिलो संसारांतून तिला म्हणटाल की आपणा काशी वचचेस संन्यास घेवचेस एक पान तीन बाजार म्हळें वचसल्या वच म्हणून खरेंच वचू गेलो आणि काशी वचून राबलो आणि थंय रामानंद स्वामी म्हणून आशिल्लो तांगेलो अनुग्रह घेतलो आणि संन्यासूच घेतलो सांगनी आपणाक लग्न जालें म्हणून हांगा ही वाट पळयतस तरी रामानंद स्वामी एक पान तशीची तीर्थयात्रा करताची आळंदी येवन पावले आणि भेट जाली तागेली तावळी तीन सांगलें की आपणाल बामून अशें घर सोडून वचू गेला संन्यास घेतला की कलमून गोत ना तावळ ताणें चौकशी केली कोण कशें असं नांव केलें आनी तावळ ताका मन आयलें हो आपणाकल शिश्य तोच तरी न्हय मग आनी ती शंक येवचे भितर तो भोव अस्वस्थ जालो हिगल दुखाक आपणच कारण म्हणून आनी परत काशीच परत आयलो खरें म्हळ्यार तो रामेश्वर वचूं भायर सरलेलो जाल्यार यात्रा अर्धवट करून काशीन परत आयलो आनी पयलीं ताणें ताका आपयलें शिश्याक म्हजी द्रार न्हू ब्रा आनी खरेंशील सांग म्हगेल्या दोळ्यांत पळोवन की तूं म्हाका सांगिल्लें की तुगेलें लग्न जाय न्ही तुजेर कसली जबाबदारी ना म्हणून तूं खरें उलयलेलो म्हणून ह्या विचारचे भितरी तागेलें सगळें अवसान घात जालो आनी एकदम ताणें पांय धरले गुरू गेले आनी म्हणाल की म्हगेली चूक जाली म्हगेलें खरें लग्न जालें म्हण वय जाल्यार म्हाका तूं प्रायश्चित्त दी कसली शिक्षा दी आपण ती सहन करूं तयार तरी गुरून सांगलें की प्रायश्चित्त दिवन कसलो उपयोग ना त्या म्हळ्यार संवसारी मनशाक जरी संन्यास घेवचे आसल्यार ताणें बायले गल परवानगी घेवंक अनुमती घेवंक म्हणून धर्मशास्त्र सांगता तिक तरी गोप सुद्दां ना तूं संन्यास घेतिलो त्यामी ती तूं आतां परत वच तूं अजुनी काही गृहस्थच आस तूं परत वच आनी सुखान संसार करी म्हूण ताका परत पेटयलो म्हणना फुडें ताका नाइलाज जालो आनी परत वचून तो बायले सांगाती आळंद सगळ्यांक खुशी जाली तो परत आयलो म्हणना फुडें आनी बायले सांगाती राबलो आनी मागीर तांकां 4 चेडूं जालीं आमकां सगळ्यांक गोतच ती नांव निवृत्ती ज्ञानदेव सोपान आनी मुक्ताबाई तरी खरें म्हळ्यार ह्या 4 चेडवांत इतल्यान सानी म्हळ्यार मुक्ताबाई एकलीच चल्ली आनी इतल्यान सानी म्हणा तिगल मस्त लाड जाल्लेलेच का लडीवाळ मुक्ताबाई म्हूण ती आपणच म्हणटा अभंगांतू तरी तांची काय होड जायना फुडें मुंज करुया म्हूण मन आयलें बापसूक जाल्यार त्या गांवांतली ब्राह्मण म्हणूं लागले की आमी मुंज करूं शकनात तुगेल चेडवांक गेली इत्याक म्हळ्यार तूं संन्यास घेतिलो आनी तूं संवसारांत परत आयला हें धर्मशास्त्राक मान्य ना तरी तो म्हणाल कलें प्रायश्चित्त सांगात आपणाक अपराधार शिक्षा चेडवांक कल्याक तरी तांणी मस्त धर्मशास्त्र सोदलें आनी त्या म्हणाले की एकच तुका शिक्षा म्हळ्यार प्राणांतीक तूं हें करका देहाचें प्रायश्चित्तच घेवंका प्राण अर्पण करका देवाक तरी ताका मस्त दुख्ख जालें कल करचें आतां घार येवन विचार केलो जाल्यार कसलो अर्थ असल्या आयुश्यांत तूं जरी आपण प्रायश्चित घेना जाल्यार चेडवांक मुंज सुद्दां जाय आशिना म्हळ्यार मुखाक गेलें तांगेलें आयुश्य कितलें कठीण वतलें आमी थंय घेवंकाची म्हणून बायलेक सांगलें ताणें आपण वतस तरी बायल म्हणाली तूं वत जाल्यार आपण कशें मागशी राबूं आपणाकय तूं सांगात येवचेस आनी तिगेल मनांत कदाचित अशें आयलां सुखावस की आपणाची जबाबदारी आसा सगळ्याकय येता म्हळ्यार तिन्ने रामानंद स्वामी लागीं सांगिल्लें की आपणाल बामून घर सोडून वचूला आतां ती कशें मना आयलें की जर आपण हें केलें म्हणशिल्लें आपण गपचूप जरी सगळें सहन करून राबिल्लें आसल्यार हो कसलोय प्रसंग येच नाशिल्लो बामून थंय संन्यासी म्हूण सुखान राबतशिल्लो जाल्यार आपण हें तक्रार केली आनी आमीच सगळें जालें अशें तिगेल मनांत आयलें की कल म्हूण गोत ना जाल्यार ती म्हणाली की आपण तूं सांगात येता 4 चेडवांक सोडून वतना तांगेल मनाची कसली अवस्था जाल्ली आसा आमकां कल्पना येता जाल्यार वचूं गेली मन घट्ट करून तांगेल्याच सुखा खातीर म्हणून दोग जाणीं वचूं गेलीं आनी तांणी नदींतूं प्राण अर्पण केलें सकाळीं चेडवान उठान पळयल्यार आज बापूस ना ती कठीण प्रसंग जाल्यार आलिया भोगासी म्हणून तांगेल दिवस तशीची मुखार वचूं लागले त्या वेळार हॉट 2 जाण भायर वचून भिक्ष मागून हाडटाले आनी सान 2 जाण घर सांबाळटाले म्हळ्यार मुक्ताबाईचेर कितले सानपणान तूं घर सांबाळच प्रसंग आयलो रांदप करचें आवस कलकल करताली पळयात सगळें ती तावळधूनच करूं लागली त्यामुळे तीन ती सानपणान तुमची एक समज येयली वग्गी अशें दिसता मुखार तिगेलें सगळें लेखन आनी वाचल्यार तरी तांणी प्रायश्चित आवस पासून घेतलें म्हणना फुडें चेडवां पैठण वचूं गेलीं आनी तांणी तांच्या ब्रह्मवृंदाक सांगलें की आमकां लावस पासून प्रायश्चित घेतलें आमी ती तुमी आमकां आतां शुद्धीपत्रक दिवंक काय त्या म्हळ्यार तांणी बहिश्कार घाल्लेलो तर तांणी सांगलें की आतां तो काडका तुमी बहिश्कारून आमकां शुद्धीपत्रक दिया ती पयलीं त्या ब्राह्मणांनी अशी चाश्ट केली जाल्यार मागीर हांगेल विद्वत्ता ज्ञान सगळें पळोवन तांणी सांगलें की तुमी खरें श्रेश्ठ सती तुमी धर्म प्रसार करताची भोंवयेद आज धोन तुमी मुक्त सती म्हूण आनी खुशी जाली हांकां आनी थंय ती 4 जाण भायर सरलीं
आणि तीर्थयात्रा करतची नेवासे मळकडायनी थंय ज्ञानेश्वरी सांगू सुरुवात केली. निवृत्तीनाथान सांगलें की गीता संस्कृत कोणाकय कळना बहुजन समाजाक तर मी तू मराठीन त्या सांगना. तरी ज्ञानेश्वर म्हणाल की पहिल्या मजमीत जाऊन सारक नाही बाहेर व्हड काम जाल्यार मस्त आग्रह करना पुढे त्यांनी सांगू सुरुवात केली. आणि मागीर कितलो लोक दूर दूर गांवांतल्यान एक दोन अध्याय सांगून वच्चे अशें सांगलें आशिल्लें जाल्यार लोकांक तांकां हाल्लूक दिनी पुराय 18 अध्याय सांगिल्ले शिवाय हांगच्यान वच्ची ना म्हणून. अशें करून ज्ञानेश्वर पुराय ताणें थंय सांगली. मागीर अमृतानुभव म्हूण एक ग्रंथ बरयलो, हरिपाठांतलो अभंग बरयला. अशी मस्त नमन्या लेखन ज्ञानेश्वरान केलें. आनी तीं सगळे जाण मेळून पंढरपूर आयलीं पैल पंथा आणि थंय नामदेवागेल भेट जाली. नामदेवूय महान संत आनी एकमेकांक विशयी तांकां मस्त प्रिती दिसली मनांतून. आणि सगळे जाण मेळून उत्तर हिंदुस्थानाची यात्रे वचूं गेलीं. आनी सगळी यात्रा कोण थंय धर्मप्रसार करून परत आयलीं. परत येना फुडें ज्ञानेश्वर म्हणाल की आतां म्हगेलें सगळें कार्य जाल्यां आमी हांव आतां समाधी घेता. मस्त दुख्ख जालें लोकांक. जाल्यार तो निश्चया पासून ढळणी आणि ताणें समाधी घेतली. तांणी घेना फुडें तागेल सानभाव सोपान अगदी तागेल प्रितीन तुलो. ताका सहन जायनी तागेल वियोग आनी ताणें म्हयनभरा भितरी ताणें सासवड मळकड थंय वचून समाधी घेतली. मागीर मुक्ताबाई इतली सान इतली सान वयांत कितली दुख्ख ती भोगली, अशक्त जाली. ती काणी अशी आसा की ती चमकून छाताय जायनाशिल्लें आणि निवृत्ती ती खांद्यार घेवन वताल्या एक गांवांतल्यान दुसऱ्या गांवांत वतना. तशी प्रवासांत आसतनाची केन्ना तिगेल प्राण हें जालें म्हणून कोणाक कळ्ळी सुद्दां इतली शांतपणान तिणें ह्या जगाक निरोप घेतलो. अशें म्हणटा ती की एदलाबाद म्हणून गांव आसा थंय तिणें समाधी घेतली म्हणून. पयलीं एक एदलाबादकर म्हणून एक मनशाल गुर्त जालो. तर तो म्हणालो आपणाला आडनांव भोव लांबलंच कसं. म्हण ना जाल्यार म्हाका थंय समलक्षण आसा केल्यार मुक्ताबाईन थंय समाधी घेतली. तो म्हणाला अरे हें तुमकां गोतच दिसता आजकाल कोणाक थंय गोत सुद्दां आसना. तरी एदलाबाद म्हणून त्या गांवांतून तिगेल समाधी आसा. आनी ताज मागीर हो एकलो जालो निवृत्ती आनी तो कलकत्ताल पावलो आनी ताणेंय पैठण वचून समाधी घेतली. अशी ही चौग जाणांय जग सोडून वचूं गेलीं. मुक्ताबाईक ब्रह्मवादिनी म्हणून म्हळ्या. त्या म्हळ्यार त्या तावळ म्हळ्यार सान्न वयान तीक मस्त समज आशिल्ली. एक पंथ आमकां तशें ताटीचे अभंग म्हणून ज्ञानेश्वर एक पंथ मस्त बाजार खंय लोक कलकल तांकां म्हणटा ती म्हणून कोप्पान वचून घरान तूं बागल बंद करून भितर बसलो. आपण या ना आपण मौन व्रत घेतलें कोणाला उलयना. तावळी तिन्ने वचून तागेल समजूत काढली आणि तांकां तिन सांगलें त्या ताटीच्या अभंगांत असो गमटे अभंग तिन बरयल्या ती आनी तागेल समाधान केल्या. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी म्हळ्यार कोणाक म्हणचें की तागेल पवित्र मन आसता. लोकांक केले अपराध केल्या सुद्दां तांकां खरें म्हळ्यार तांकां क्षम करता. तूं तशी योगी आसत आमी तूं अशें कोपून बैसूं नये. विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. सगळें जग जरी उज्जान तूं होरपळूं लागलें तरी संतांनी उद्दा जावन तांकां शांत करता तुज सारक्यांनी. शब्द शस्त्रे झाले क्लेश. ह्या शब्दांनी तुका मस्त त्रास जाला सो पाव आसत जाल्यार संती मानावा उपदेश. ते क्लेश म्हळ्यार तुवें उपदेशचो लेख काय. त्यामुळे आमचेर ज्या वेळार संकट येता ती लोक आमकां फुडें म्हणटा ती तांतूंतल्यान आमकां मस्त शिकूंक मेळटा. तर मी तो खरें म्हळ्यार तुवें उपदेशचो लेख अशी ती ताका म्हणटा व्हड भावाक. विश्वपट ब्रह्मदोरा हें सांगलें सगळें तत्वज्ञानाचें सार म्हूण येद. सगळें जग म्हळ्यार एक वस्त्र आनी ताजें सूत म्हळ्यार ब्रह्म. ते सूत कशें वस्त्रांत सगळे कडेन आसता तशें ब्रह्म सगळे कडेन आसा. आमी तुज्यान तुवें स लोकांत तुवें आमच्यान तुवें तूं जाणून घे म्हळ्यार तुगेलो कोप वतलो तूं शांत जातलो. ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी तिणें ताका मस्त विनवणी करना फुडें. आनी तीच मागीर म्हणटा लडिवाळ मुक्ताबाई विनविते म्हणून आपण अशी लडिवाळपणान ताका मस्त आग्रह केलो आनी मागीर ताणें आयकलें. तो बागी लुगोवन भायर आयलो. तर तशीची आतां तिगेल आनी एक पद आमी आयकुया. विश्रांती मनाची निज शांती साची. हांव वाचून दाखयता एक मिनट. विश्रांती मनाची निज शांती साची मग त्या यमाची भेटी नाही. मन जरी शांत केल्यार मृत्यूच सुद्धा भय ना. अधिकारी मन मग सारी स्नान रोकडेची साधन आले हाता. मन आमगेल खरें म्हळ्यार अधिकारी आनी त्या मनाच्या हातांतून एक साधन आयलें. तरी कसलें तें साधन तर चित्ती नारायण मंत्र. मनांत एक मंत्र जरी घेतलो न्ही आमी सतत मंत्र घेत राबल्यार तांचें एक साधन. मुक्ताई प्रवीण. मुक्ताई तांत प्रवीण जाल्या कित्या म्हळ्यार ती लागत हें नारायण धन आस. नित्य मंत्रे स्नान करी वेगी.
मग त्या मंत्रान तुमच्या आपण स्नान करतस इथं आपण तांतू बुडल्या म्हणून हो एक गामठो अभंग आता आपण ऐकू. विश्रांती मनाची निज शांतीसाठी विश्रांती मनाची निज शांतीसाठी मग ध्याय माझी घेती नाही मग ध्याय माझी घेती नाही अधिकारी मान मग सारी ध्यान अधिकारी मान मग सारी ध्यान रोकडेची साधन आले आता रोकडेची साधन आले आता विश्रांती मनाची आता मुक्ताबाई गल सगळं लिखाण किंवा तिगल वागणूक हाजेर मस्त ह्या सगळ्या संतांचेरी मस्त चर्च जाता ताजेर लोक बरयतात तरी एक तांतूल आमकां सगळ्यांक गोतस की नामदेवाक तिक मेळ वचुलेन ती सगळीं तावळी सगळे जाण नामदेवाक पांय पळयक आणि निवृत्ती ताक पांय पळक खरें म्हळ्यार निवृत्ती नामदेवाक वयान होड अधिकाराने खरें म्हळ्यार होड जाल्यार ताणें गपचूप ताक पांय पडून घेतलें कल्ले म्हणनी ना ना आपण त्या मुक्ताबाईन पळयलें तरी तीक चिकेक कोप आयलो ती म्हणाल की अखंड जयाला देवाचा शेजार त्याचा अहंकार नाही गेला इतलं सगळं देवा शेजार राबून तागल अहंकार वचनी आणि ते गोरा कुंभारा म्हणाल की तागल मडकी चिकेक कच्चें दिसता तूं हांग कोण पळय ती काणी आसा आनी गोरा कुंभारान माथ्यार धाडायल सगळ्यांक गेले आनी कोणें हा हूं करनी नामदेवान मात्र हाय दुखलें म्हणलें जोरान मारली की कलकी सो तावळी तो म्हणाल की आतां आपण वचून न्हू देवा लागीं तक्रार कोरका केल्या म्हळ्यार सगळ्यां जर आपणा लाज गेली आनी आपणाल मडके कच्चे म्हणून सगळे जाण हांसलीं तरी ज्ञानदेवान ताका सांगलें पळय खरेंची गर्वा मी तशी जाता आणि तू कल्याक थोडो गर्व जाला देव तुला उलयता त्या म्हळ्यार तुका गुरू ना ताणी ती तूं गुरू कोरका आनी मागीर ताणें विसोबाकेचराक गुरू केलो म्हणून खबर हें सगळें नामदेवानेच बरोवन दवरलें जाल्यार एक वर्षा किनाळकर म्हणून बरयताली सगुण निर्गुण म्हणून तिणें म्हळेलें की नामदेवागल गर्व वचनी म्हूण मुक्ताबाई म्हणटा जाल्यार तिकाच चिके गर्वात स्पर्श जाल्लेलो आहे त्या म्हळ्यार तुगेल वय केदें आनी तूं इतलो व्हड मनशाक मडके कच्चे म्हणटा गोरोबान बरोबर वती गेलें अशें तिणें म्हळेलें
आणि ह्या मात्र नाही बाकीच्यान तुवें अशें दिसता की चांगदेव म्हण तुमी नांव आयकलेंच का तांगल एकलो संतूची 1400 वर्स जगलेल खंय तो जाल्यार ज्ञानदेवागल सगळें आयकून ताका कशें दिसलें की तागेल भेट घेवंक म्हणून ताणें ताका कागद बरयलें जाल्यार कागदान तूं आशिर्वाद म्हूण बरोवया म्हळ्यार तो मानान होडू आनी नमस्कार म्हूण बरोवया म्हळ्यार वयान सांनू तरी कल करचें म्हण ताका कळनासतना ताणें कोरेच पत्र ब्लँक पेपर पेटयल खंय सो ता वळून तें एक वाक्प्रचार जाला कोणाकल कोरे पत्र आयल्यार चांगदेवागेल पत्र आयलें म्हणून तरी तावळी ही मुक्ताबाई पळोवन भितर म्हणाल की 1400 वर्षे जगला तरी कोरा तो कोराच अशी एक उत्तर सोडनाशिल्ली मिर्च सांगशी म्हणटाली पळय तशी तिगल उतर ती एक पण ती तळ्यान स्नान करून भायर येयले आनी थंय चांगदेव आशिल्लो आतां कोणेय नैसर्गीकपणान तो बाजू वचलो तर ती म्हणाल की अरे इतलो स्वताक योगी म्हणून घेता स्त्री पुरुषांतलो बदल हाका कळनी फरक हाका अजुनूय विसरू जायना आपण जी काय आयली म्हूण पळयनासतना खंय की वचूं गेलो अशी प्रत्येक हातूं ती कलंकणी म्हणटा जाल्यारय वात्सल्य तिगल मनान तूं कसलें तें रिलेशनशीप म्हूण कळना ताका तिणें आपणाल चायडा वारी चांगदेव म्हळ्यार निर्गुणाचे डहाळे पाळणा हलविला तेथे सूत पहुडला मुक्ताईचा अशी म्हळ्या तो आपणागल शिष्य मात्र न्ही आपणाल चेडूशें आसता म्हणून तर तिगल मनांत एक नमन्या वात्सल्य ह्या तरुण वयांत तूं कशी इतली सान्न वयांत कशी आयली ही भावना तरी ताजी कारण म्हाका कशें दिसता एक तरी घरची जबाबदारी तिजेर पडली आवसू वारीत सगळें ती घरांत तुल करताली आमी ते एक नमन्या येजमानपणशें आयलेंच का तिका उतरान तुवें पळय तशी आनी एक कल म्हळ्यार सान धोन तिजे संस्कार सगळे धार्मीक संस्कार बापूस तें वाचतालो अशें आसा की बापसूक सुद्दां वायट दिसतालें की हांगा उतरान ब्रह्म माया हे सगळे शब्द येता तसो ती इतली सान्न वयांत हें बरोबर न्हय म्हूण तर तांवें एक तांचें जाल्लें परिणाम न्हू सो त्या मितीन तिगल एकंदर व्यक्तिमत्वाची मस्त मॅच्युअर म्हणटात तशी वया मेक्कून ती मस्त व्हडशी उलयताली आनी एक चेडो मस्तपण तशी उलयता ती आमकां सगळ्यांक अनुभव आयला आसका एक आमकां दुधावरची साय म्हूण एक धड आशिल्लो स्कुलांत आसतना योग जोशी म्हूण ताणें बरयलें तागेली भयणी गेली आनी खरी खबरीची आनी तिगल सान चल्ली आशिल्ली ती कशी सांबाळ करचो म्हूण ताणें तिका आपणाल घार हाडली आनी जोशी गेल आवसू म्हळ्यार चलये गेल आजीची तिगल सांबाळ करताली जाल्यार तिचे काय त्रासच ना प्राय जायना फुडें अशें कल म्हणटाले खंय तिका म्हाज्या मुलीला मारून टाकली आनी आतां स्वता त्रास द्यायला लागली अशें करें म्हळ्यार म्हण जाल्यार मागशी काळाक अशी मस्त उलयताली आनी मनांत कसलें आसनाशिल्लें खरें म्हळ्यार प्रीत आशिल्ली नातीचेरीन अगदी प्रितीन तिगल सांबाळ करताली जाल्यारय अशें कल उलयताली खंय कितलो त्रास दितस तूं म्हाका सहन जायना आनी सगळ्यांक चल्ली मगल अशी नाशिल्ली कितली थंड आशिल्ली तरी ती नाती एक फावट तिका म्हणाली खंय अगं आई दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं त्या हान आयकलें योगो जोशी आनी तो म्हणटा की कोण उलयलें हें आपूण परत घुवन पळयलें इतली सान चल्ली तिगल तोंडांतल्यान हे शब्द आपणाल भयणीच उलयली की कळ्ळें की देव उलयलो की निसर्ग उलयलो आपणाक कळ्ळी जाल्यार ती उलयली चेडू आनी आपणा मागीर पळयलें आपणा लावसून तिका लागीं घेवन मस्त मोग केलो आनी म्हाजी दुधावरची साय ग ती म्हणून मस्त मोग केलो म्हूण जाल्यार ही उतरां चेडवांगल तोंडांत न्हू अशें एक वेळ येता ते हड्डा मारी एक फावट म्हगेली एक मैत्रीण सांगताली तिगल नांग चिके थांचे आशिल्लें बामणागल नांग चुप आशिल्लें तरी चायल्डाक बामणागल नांग येवंक म्हूण तिका मनांत जाल्यार ताकाय फॅन्चेंचें आयलें तर ताका घेवन एक फावट मोग करतना ती म्हणाली खंय गोमटें तोंड जाल्यार नांग मात्र फॅन्चें तरी तो अशी तिका पळोवन म्हणाली की तूंच नवें सुतारू म्हगेलो ती म्हणटा सुतार म्हूण शब्द खंय तानू आतां घरांत कल की सुतार काम करता आशिल्लो सो ताका अशें मन आयलें हिन्नेच आपणाल नांग घडयलें आमी जाल्यार कितलें तातूं सत्य आशिल्लें कोण म्हूण न्ही जाय एक पांच चेडवांगल मुखान तानू अशी आतां सान आसतना दोन बुदवंतपण एक जिनियस म्हणटात तशी कितली उदाहरणां दितात की सान्न वयाचेर ज्ञानेश्वर स्वता 17 वर्सांचेर ताणें इतली व्हड ज्ञानेश्वरी बरयली म्युझिशियन्स एक मोझार्ट म्हणून म्युझिशियनान 4 वर्सांचेर पयलीं म्युझिक कंपोज केलें 10 वर्सांचेर ऑपेरा बरयलें आनी हें अगदी अर्थान तुला खबरी म्हळ्यार इतिहास तो म्हणना फुडें चेडवां मदें एक वेळ अशी फ्लॅशीस ऑफ इंटेलिजन्स म्हणटात तशी दिसता आतां हिक्काची मुक्ताबाईक साक्षात्कार जालो म्हणटा ती आनी त्या तिणें थोडे कूट अभंग म्हूण बरयले ते साक्षात्कार जालो तावळी कसलें जालें म्हूण तें गंमत आसा मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी
ही आकाशांत उडली मागीर वांज एक चेडू जालें तें एक नवल जालें मागीर विंचू पाताळांत वचुलो आनी शेषनाग ताका पांय पळो नाग शेषनाग म्हळ्यार तो राळ इतलो व्हडू तो त्या विचागल पांय पळ खंय आनी माशी व्याली मूस बाळन जालो आनी घार घाली तिची घार जन्मा आयली म्हळ्यार हें सगळें वाचून आनी मुक्ताबाई हांसली म्हणून मागीर तशें आपणाक जो हो साक्षात्कार जालो ताजो अनुभव अशी की म्हाका पळय विश्वास बसना तें हें सगळें नवल कशी तुमकां दिसता पळय तशीच मगल साक्षात्कारू म्हणून तिन बरयल्या सो तिगल विशय म्हळ्यार लहानशी मुक्ताबाई जशी सण कांडी गवताची कांडी कशी तशी केले देशोधडी महान संत होडोड संतांक थंय तीन मागशेलें तिगल बुदवंतपणाने तिगल उतरांनी तिगल काव्याने तरी तिगल अनेक आमी नाम बळे देही असोनी मुक्त शांती क्षमा चित्त हरिभजने दयाधरा चित्ती सर्वांभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्व पै मुक्ती नाम पाठे मुक्ताईचे धन हरिनामे उच्चारू अवघाची संसारू मुक्त केला आणि कसलें कोरका म्हणना एक नामस्मरण कराती आणि तुमगल कर्तव्य कराती म्हळ्यार तुमकां स्वर्ग दिसतलो ह्याच जिवनांत तूं देवागल साक्षात्कार जालो अशें ती म्हणटस नाम बळे देही आता मी जनाबाई विषयी ऐकूया.
1265 आणि 1335 तिगल समची ना थोडे कड ती 1350 म्हण असं थोडे कड 1335 म्हण असं नामदेव आगल पहिलेंच तिगल मृत्यू जालो की ताज सांगाती जालो म्हणून ताज विषयी दुमतच जाल्यार तागल घरांत ती आशिल्ली. गोदावरी नदी तीरार एक गंगाखेड म्हणून गांव आशिल्लें. थंय दमा आणि करुंड म्हणून एक दलित दाम्पत्य आशिल्लें. दमा म्हळ्यार बापूसू, करुंड म्हळ्यार आवसू. तांकां मस्त काळ थंय चेडूं जायना म्हणून तांणी नवस केलो पंढरपूर. तरी देवान स्वप्नांत येवन तांकां सांगलें खंय की तुमकां आतां आपण चेडूं दिता जाल्यार त्या चेडूं तुमी दान करका पंढरपूर दामा शेटी म्हूण असं ताका म्हूण अशें ताका स्वप्न पडलें म्हूण खबर. ताणें तें खरें म्हूण कोर न्हू जालें चेडूं जन्मा आयलें चली. तरी आतां तें दामा शेटीक दिवंका म्हूण बसलो बापूस. हांवसून सांगलें कसलें स्वप्न इतलें तूं घेता स्वप्नांत आमकां कलेन दिसता चलये चेडूं काण दिवची म्हळ्यार कलें आमगेलें पोटची पोर तशें दिवची कशी. ना ना नवस सांगिलो आनी तो पूर्ण करता देवान मागीर दिना जाल्यार कलें पूण हें जातलें आमची शिक्षा जातली ती आमी दिवकाची म्हूण. तरी आतां फाय तिका लग्न जावन तिने वचल्यार ती वतलीच न्हय मागीर बामणा घरा. ती म्हणटा अरे जाल्यार ताद म्हणसर पूण ती आमचो आसतलशील न्हय आतां इतलें सान आसतना दिवची म्हळ्यार कलें म्हणून जाल्यार तिका आयकना आनी मागीर थंय व्हरून दिता दामा शेटीक आनी मागीर ती थंयच राबता आनी मागीर परत येना फुडें इतलें थंय दुख्ख जाता की तांतूंच तांकां मरण आयलें. अशी एक काणी आसा मस्त नमुन्या काणी आसा ती. आनी एक म्हळ्यार ही ज्या तरेन तूं ती ना जावन गेली आनी तांकां मेळ्ळी दामा शेटीक आनी तांणी ती घार व्हेली. आनीक काणी म्हळ्यार ती थंय पंढरपूर वचून ती कितलें थंय आवडलें ती म्हणाल्या पण आतां घार येना आपण हांगा राबता म्हणून आनी मागीर तांणी दामा शेटी सांगलें की तूं तिगल घार व्हर. अशी विविध काणयो जाल्यार ती दामा शेटीगेल घरांत राबली. दामा शेटी म्हूण एकलो शिंपी आशिल्लो पंढरपुरांतू आनी तां लागीं वचून तांगेल घरांतू राबली. आतां घरांतलीच एकशी जावन राबली. तिन्नेच त्या घरा वर्णन केलें. एकूण 14 जाण थंय मागीर कोण कोण नामदेव तागेल बायल तागेल 4 चले 4 सुन्नो 2 चलयो दोग जाण चेडूं तांगेलीं आनी ही 15वी आपण 15वी म्हळ्यार कितलें घरांत काम आसतालेंच का जाल्यार ती सतत देवागेल भक्ती आनी देवागेल उगडासू आनी तागेल नांव घेवचें. आमी तिगेल एक अशी भावना की देवूच आपणाक मदत करता. आपण कपडे धुतना तो आपणाल कपडे पिळून घालता. आपण दळतना तो हात लायता. उदक बांयंतली काडतना तो आपणाल घागर व्हांवता. अशी ह्या भावनेन तें काम सगळें तिका सुसह्य जालें आनी सतत मुखांत नांव आनी तशें करून तिगेलें तें अभंग सगळें मस्त अभंग जनाबाई गेले आमतला थंय आयले ती. तिनय अशी म्हणटा ती की कदाचित तिका नामदेवाक जो नामदेवागेल मस्त तिगेल मनांत आदर आशिल्लो ताजे मितींच आपणा देव दिसलो आनी सगळें ती म्हणटा जाल्यार ताका जो चिके गर्व येयलो पळय ताजे कदाचित ती चिक्के जाणीव आयले सुफावस इतले म्हळ्यार घरांत तुलीच ती आमी ती मस्त तिगेल अभंगांत न्हू गर्व सोडका म्हूण म्हणटा. नको गर्व हेवा हें परत परत येता. एकडे तरी ती म्हणटा असं की शूरागल शस्त्र कृपणागल धन कंजूस मनशागल पयशे आनी सिंहागल नांगट ही तांकां कितली प्रिय आसता ती जाल्यार ताजो त्याग केल्या शिवाय देव दिसना. तशीच ही अहंकार गेल्या शिवाय देव दिसना. आमकां अगदी प्रिय आसतो अहंकार म्हळ्यार आम स्वता विशयी विचार सतत आमी करता आसता ती जाल्यार तो सोळेल्या शिवाय देव दिसना अशी ती सांगता. कदाचित तिका ताजी जाणीव आशिल्ली असो फाव आसा अशें दिसता. आतां जो आमी अभंग आयकूंची आसा ती तो म्हळ्यार सगळ्यांक आमकां तसलो विठू माझा लेकुरवाळा. इतलें थंय गोमटें वर्णन तीन केलें विठोबा गेलें की खरेंच तो एक लेकुरवाळो सो मदेन बसला आनी कोण कोण ताका सांगा ती निवृत्ती तागेल खांद्यार बसला. सोपानागेल तान हात धरला. मुखार तागेल्या ज्ञानेश्वर उबरला. मागशी मुक्ताई तागेल पांयारी गोरा कुंभार बसला. सोखा मेळा ताज सांगातीस बंका म्हूण ताका तान हार्डीर धरला. खरें लेकुरवाळ आनी नामदेवाने तागेल बोट धरल्या. अशें सगळें चित्र आमगेल्या दोळ्या मुखार येता. तरी हो गोमटो अभंगात आमी आयकुया विठू माझा लेकुरवाळ. विठू माझा लेकुरवाळा
वा वा वा. अगदी एक फॅमिली ग्रुप फोटोसो दोळ्या मुखार उबरलो. जनाबाई अशिक्षित आशिल तरी तिका ज्ञान मस्त आशिल्लें का वाचन करूंक तिका म्हाका दिसता अक्षर वळख आशिल की ना म्हणून ना जाल्यार आयकूनची सगळं ज्ञान जालेलें आसता. त्यामुळे पुराणांतली कितली खबरो तिका अभंगांत आसा ती. सुदाम गरिबांचेरी देव केन्नाय प्रीत करता म्हणून सांगतना सुदामागल खबरी फोव खावन देव संतुश्ट जाल्लो. द्रौपदीगल थाळी तांतूल कशी एक कण खावन सुद्दां तो तांणे ढेकर दिला म्हणून असं. शबरीगल बोर खावन राम कशी तृप्त जालो. ह्या सगळे खबऱ्यो तीन गोमटें कोण सांगल्या ती. थाली पाक म्हणून एक तिगल काव्य सुप्रसिद्ध आसा. तातूंत द्रौपदीगल सत्व परीक्षे विशयी गोमटेंची वर्णन आसा. तशीच ही हरिश्चंद्र आख्यान हरिश्चंद्रान कशी अगदी संकटान थाय आपणागल सत्व सोडणी तांवें सगळें तिने सांगिल्लें. म्हणा फुडें तिगल ज्ञान कितलें आशिल्लें आनी घरकाम इतलें 15 जाणांगल करतना सुद्दां हें सगळें तिने केलें म्हळ्यार. आतां ती काम करतली म्हूण ती घरांत कशी वागणूक मेळ्ळेस का बरें कोणूच वागयलेंस का तिका घरांत तुलीचशी एकी. खंयची श्लोकांत तिने आपणाक कितले कश्ट जाल्ले म्हणून वर्णन केलें जाल्यार कश्ट म्हळ्यार ते शारिरीक कश्ट आशिल्ले आनी ते जातलेची इतले मनुश्य म्हणा फुडें जाल्यारय ते सुसह्य जायशी तिका घरांतल्यान सगळ्यांनी अगदी प्रितीन वागयलें. आनी मुख्य म्हळ्यार देव आपणाक सांगात अशी तिगेली एक भावन आशिल्ली. आनी काम करतल्यांक प्रितीन वागयल्या ती घरांतलींच अगदी जाता ती म्हणून आमकां तसो रस्किन बॉन्ड म्हणून एक लेखक आसा. तो खरें म्हळ्यार स्वता बॅचलर तागेल फॅमिली ना आनी तागेल आवस बापूसू भावंड हाजे विशीं वायट ताका अनुभव. जाल्यार आतां 90 वर्स जावन गेल्यान ती जाल्यार सुखी आसा त्या म्हळ्यार तागेल घरांत तागेल कोण ते काम करतले नोकर तांगेल फॅमिली तांगेल चेडवां नात्र सगळीं मेळून इतले थाय ताका प्रीत करतात खंय आनी तोवे मस्त तांगेल विशय गमत्यो आनी बरयता. अशी घरांतलीं जावन वता ती परकी म्हूण दिसतना तीच ती. एक उद्योगपतीगेल हांव एक खबर वाचिल्ली तागेल मुलाखत घेवच्याक एकलो पत्रकार वचूल खंय तरी मस्त तितली खबरी विचारल्यो आनी मागीर ताणें म्हणलें तुका मस्त जाणांक एंटरटेन करपाक लागतास का घार आपोवन पार्ट्यो. आनी तो म्हणाल खंय जेवणाक आनी हांव आपयतां जाल्यार मद्य मात्र घरांत दिवचें जायना आपणा कोणाक. त्या म्हळ्यार कारण आमच्या सखारामला चालत नाही ना. कोण सखाराम म्हणून हांवें पळयला तो थंय बाजूक बसला खंय म्हणटा रो हसतची. तान्नेच आपणा सान होड केलो आनी आपणाल बाप सूख तरी तागेल व्यवसाय आमी वेळूच आसनाशिल्लो. सखारामनेच मला मोठा केला आणि आता ताकतल ना घरांत केले हाळेल बिळेल आमी आपणाक केलें करूं जाय. तरी अशी तांकां प्रिती आनी मागीर तांकां अधिकारूय आसता धाक आसता एक पंतां चेडवांक. सो घरांत वारीचशी म्हालगडशी ती आसता ती. मीरपा एक खबर सांगेत मीरपाची कोड्याळ आमगेर एक बायल मनीस काम करता. ती सान आसतना कोड्याळ घरा वताली खंय हांवसू सांगात तर ती आत्तां म्हाका सांगताली मीरपाची आपणाक तावळी सिनेमा वचूंक पयशे दिताली खंय आयस्क्रीम खा म्हणून पयशे दिताली खंय वस्तर घेवन दिताली आनी आपूण तावळे लग्न नाका म्हणून बसले आपणा बसोवन सांगलें खंय तिणें पळय लग्न नाका म्हूण न्हय मागीर कोणी कोणी सांगात जाय आसता. आतां एक लग्न जावन नात्र जालें ती जाल्यार अजुनूय ती उगडास करता आनी पयरी मीरपाची लागती फोनार उलयली आपणा एक फांतीक मेळू व्हर म्हणून सांगतास. तर अशी आमी तांतला गोमटें कोन्न वागल्यार तांकांय उगडास व्हरता आनी तिवय एक दोनूय भाग्य म्हूण लागता हांव बरे सर्वंट्स मेळचे किंवा बरी मालक मेळचे दोग जाणांगल दृश्टीन एक भाग्य. आनी तें हिगल बाबतींत जाल्लेंच का जनाबाईक बरें घर मेळ्ळें देवा गलेंच आपणा दर्शन जालें तांची मिती अशी ती म्हणटा आनी तांकांय सगळ्यांक तिगल मस्त प्रिती दिसताली आसका. तिगल स्वतागल संवसार ना जाल्यार सुद्दां ती इतली एक रूप जाल्या तिगल हांत मस्त वाद जाल्ले आनी देवाकय कशी ती चेडवां मारी एक एक कोप्पान सुद्दां सवे सुद्दां दिल्लेली आसा ती. अरे विठ्या विठ्या करंट्या माये मूळ मायेच्या कारट्या अशें कलकलां आनी आपूण हांगा आंगणांत राबून तुका सव दिता म्हणून सांगून तीन कलकल सव दिल्लेली आसा. म्हाका खूब आयल्यार तांवें ती करताली म्हळ्यार परकेपण म्हूण नाची देवालाक सुद्दां तो एक कुटुंबांतलो असो. तरी वात्सल्य तिगल मनांत इतलें की तिगल आतां एक सुप्रसिद्ध आमी अभंग आयकत आसा ती पक्षी जाय दिगंतरा. हांव तिका स्वतागल चेडवां नाती जाल्यार तरी तिका गोत आसा की हांवसुगल मन कशें आसता म्हणून. पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आनी चारा खंय वचून तरी चेडवां खातीर चार हाडटा. घार हिंडते आकाशी झाप घाली पिलांपाशी. गमटे शब्द घोणी कशी झेप घेता आमी पळयतात एकदम तब्येत तशी झाप घाली पिलांपाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी. कितलेंय आमी काम करता आशिल्लें तरी एक चेडूं बाजू आसल्यार थंय लक्ष आसताची. वानर हिंडे झाडावरी पिल्ली बांधून उदरी. इतलें उडकी मार हांगा थंय जाल्यार तर ते चेडाक पोटाला धरलेलें आसता. तशी
तैसी आम्हा विठ्ठल माये. म्हणजे देव तशी आमका सांभाळता म्हणून गमटेन पद ऐकूया. आता मी कान्होपात्रे विषय ऐकूया. 1468 ते कितलं तिगल समाधी केन्ना म्हणून समजची दिलेल ना. पंढरपुरा लागी मंगळवेढे म्हणून एक गाव आसा. थंय श्यामा म्हणून एक गणिका राबताली. तिगल ही चल्ली भो गोमटी सांधोन कान्होपात्रा. आपणावारी गोमटो पुरुष असल्या मात्र पण त्याला लग्न करतली अशी ती म्हणताली. खंय तिक मागीर थंय तो गोमटो पुरुष मेळणी विठ्ठलागल मूर्ती तितलं गोमट जावं का मनुष्य अशी ती म्हणता आशिल्ली म्हणून म्हणतात. तरी एक पंता तांगल गांवां लागता न्हू वारी वता आशिल्ली पंढरपूर. तर ती अशी पळयत आली आणि सगळं भोव आवडलें तें एकंदर वातावरण सगळें एकमेकांक. आतां कितलें म्हळ्यार तरी गांवांत तूं चिके तांचे विशयी तुच्छता आसताची लोकांगल मनांत तूं तिका जाणीव जातालेच का जाल्यार हांगा तेन पळयलें की सगळें एकमेकां लागीं समानतेन वागतालीं. म्हूण ती तांकां म्हणाली की आपण तुम सांगात आयल्या जायत वया आपणागल स्विकार जायत वया. तर सगळे म्हणाले यो यो तशें कलें ना कोणें ये वेद. आणि ती तांच्या सांगात वचुली पंढरपूर मूर्ती पळयली आणि ते सगळं उत्सव पळयलो. भोवच ती खुशी जाली. आणि परत येना फुडें आपण थंयच राबता पंढरपूरच म्हणून तिणें आग्रह सूर केलो. हांवसून तिका मस्त समजावन सांगलें की थोडे दीस वचून येवंच खबर विंगडी जाल्यार तूं कायम वचून राबल्यार हांगा व्यवसाय पळोवंच कोण आहे त्या म्हळ्यार सगळे संवसारात जबाबदार मजेरच. आतां आपण प्राय जातच त्यामुळे तूं वेंच मुखार व्हर का हें त्यामुळे ती तूं वचूल्यार त्रास जातलो म्हणून जाल्यार तिणें आयकनी आणि वचून राबलीची पंढरपूर. आणि थंयच मागीर तिगल कल अध्यात्मादिकांनीच आशिल्लो आणि मस्त तिगले अभंग सती आणि थंयच तिगल आयुश्य. एक पंता बेदर बादशाह आशिल्लो तागल कानार तिगल सौंदर्याची कीर्ती गेली. तर ताणें मनुश्य पेटयलें सांगलें ती कापोवन हाडात आनी तिन गोमटायर येयनी जाल्यार ती दाटून दोन हाडात. तर ते आयले तागले सगळे दूत त्या बडव्यांनी तांकां भितर येवच्या दिनी भायर उबरे ती म्हणून. ती वचूक तयार ना आणि त्या भायर राबल्या ती. आतां कल करचें. तरी काणी अशी आसा की तिन देवा लागीं इतली थंय आर्त विनवणी केली की आपणाकान थंय सोडय आपणाचेर हो प्रसंग आनी हाड नाका म्हणून. आणि थंयच तिगल प्राण गेले म्हणून. ते कशे गेले दुख्खाने भयाने की तिन खरेंची माते धाडावनूच जीव काण घेतलो अशी खबर आसा. जाल्यार तिका नागशिल्यो त्यो नरक यातना नागशिल्यो वच्च्यो त्यामुळे तिणें थंयच जीव दिलो म्हणून खबर आसा. तरी आतां तिगल हें पद पतित पावन ती देवाक म्हणटस पतित पावन म्हणविसी आधी मग का उपाधी भक्ता लागी. आमचेर अशें संकट कल्ल्या येता ती तूं पतित पावन म्हणून घेता आपणाचेर हो प्रसंग आयलोच कल्याक. तुझे म्हणविता दुजे अंग संग उणेपणा सांग कोणाकडे
तुगली म्हूण हांव म्हणून घेता जाल्यार दुसऱ्या लागवचो प्रसंगात येता तसं उणें पण कोणाक तुकाच न्हय. सिंहाचे भातुके जंबुके पै नेता थोरांची माथा लाज वाटे. हा एक वाक्प्रचारसो वापरतात मराठीन. तूं सिंहाचे भातुके, सिंहागल खाद्य जरी कोल्ल्यान व्हेलें तरी लाज कोणाक. तो बिदर बादशाह म्हळ्यार कोल्लोसो खरें म्हळ्यार हांव तुगली आनी तो आत्मा खोर पळयतस तर ताची लाज तुका दिसना. हांवें म्हणे कान्हो पात्रा देह समर्पणे करावा जतन ब्रिदासाठी. मगल देवात हांव तुका समर्पण करता, मगल ब्रिदा खातीर तो तूं आपणांत घे म्हणून. अशें मागीर तिणें अत्यंत आर्त अशी विनवणी केल्या. तें आतां आमी आयकुया. कान्होपात्रे लभंग वाचतना अशें दिसता की सतत तीक वायट दिसता की ह्या ज्ञातींत आपणाक जन्म जाला, आपणाक स्वताक ती पतीत म्हणून केन्नाय म्हणून घेता. खरें म्हळ्यार ही तांगल कसली चूक ना. समाजान तांचेर हें लादलेली वार तांगल मना विरुद्ध आनी एक नमने अंधश्रद्धा की तांणी तांतान भायरच पडूं नज. एक महानंदा म्हणून काणी जयवंत दळवीगलेस अशीच ही तो शहरांत तान एक चल्लो गांवांत वता आनी थंय तागल गुर्त जाता. एक गणिके गेल चलये सांगत गोमटी आसता आनी बुदवंती तरी तांगल प्रीत जुळता आनी तो म्हणटा की तूं यो आपणा सांगत मुंबय आमी लग्न करून घेवया. आवसू गेल कानार वत तरी आवस म्हणटा की आमकां लग्न सांगील न्हय, तूं सांगील आयक की अशी समजुती. आनी ती 2-3 कलकी उदाहरण सांगता. पळय तिने लग्न केलें, तिगल बामूण सोडून गेलो, आनी कोणाल की लग्न केलें, तो गेल्लो विधव जाली ती आमी ती आमगल जातीक लग्न सांगील न्हय, आमी लग्न करचेंच न्हय म्हूण एक अंधश्रद्धा. तशें करून तांतूंची मागीर ती व्हरतालीं
तर हे चली एक टायम पडटना आणि ती म्हणटा की कांय तरी तूं उरलो नाका आणि आमी दोग जाणें वचून गमटेकून आमकां लायक करता ती म्हण. तर ते हांव सुख काळजी चलयेक हें जायत म्हणून तर ती गपचूप ताका रात तिघार आपयता चलयेन नासतना आनी ताका सांगता की ती अशीच नाटक करता आसा. खरें म्हळ्यार तिगेलो एक मित्र कोण की हांगा गांवांत तुमचे आसा ताका सांगा तिगेलो संबंद आसा ती त्यामुळे ती तूं तिगेलो आयकूं नाका म्हणून ताका खरें दिसपा हांवच कोण चलये विशय फटी सांगत बाय म्हणून तो तिका सांगनासतनाची वता मुंबय परत. दुसरे दीस सकाळी ही कळटा की अरे तो ताणें आपणाक सांगिल्लें वचन दिलेलें आनी तो कशी आपणाक उरलें नासतना वचू गेल कशी म्हण ती भोव वायट दिसता. हांवच तिका उपराट सांगता पळयल बा आपूण तुका म्हणटाली हे मुंबयत चल्ले तशीच हांगा येवन फक्त मज मारता ती आणि लग्न बिग्न कांय तांकां मना आसना तुका सांगल्यार तुका कळना म्हूण अशें करून ती तिका हें करता. आनी मागीर सगळी ट्रॅजेडीची मागीर मस्त वर्सांनी तो परत गांव येता तावळ ताका कळटा ही खरी खबर कळ्ळें हांव सुद्दां तावळ तिका मस्त वायट दिसता आनी ती म्हणटा की आपूण चूक केली त्या वेळार आणि आपणाला एक समजूत आशिल्ली की लग्न कोण घेवं नये म्हणटा आमी आपूण तुमकां लग्ना आडायलीं खरें वायट जालें आनी सगळ्यां अशी ती एक ट्रॅजेडी महानंदा म्हणटा सिनेमा आयिल्लो ते मागे उभा मंगेश त्याच सिनेमांतलो. तर ते असले नमने अंधश्रद्धा आमच्या समाजान तूं आतां झुलवा म्हूण नाटकांत तुवें दाखयल्या जट आयल म्हण ती काडची आतां क्या जाणटी कोणाक जायना जाल्यार ती जाणटी जाली की तांकां देवा दिवचें अशें एक विचित्र प्रकार थंय. आनी कितले ते सोशल वर्कर्सान वचून मस्त काम करता आसत जाल्यार तर कठीण तांकां तें सांगचें. आनी तिवूय खरें म्हळ्यार आमगलवारी मनुश्यांची आनी तांकांय भावन आसता ती तेमी बाकीच्यान जाल्यार तर तांकां तुच्छ लेखचें बरोबर न्हय हें आमकां सगळ्यांक गोत आसता. एक अनिल अवचट म्हणून लेखक आसा ताणें उबे धागे आडवे धागे म्हूण एक बूक बरयलां. ताणें थंय वचून त्या वस्तीन तूं मस्त त्या बायलांक मेळ न्हू रिसर्च करून ताजें बरयल्या तरी कशी त्यो खरें म्हळ्यार मनान मस्त जाण बऱ्यो आसता ती भाव म्हणून थोड्या जाणांक मानता ती राखी भाव म्हणून आनी तांकां त्यो सतत मदत करता ती तांगेलें काम गेलें कलेन जालें जाल्यार तांकां पयशा मदत करता ती. चेडवां विशयी त्यो कितल्यो जागरूक आसतात तांणी सगळ्यांनी हाका सांगलें की आमगेल्या चेडवांचेर अशे प्रसंग येवं नये म्हणून आमी कितली काळजी घेतात तांणी शिकून बरें जावन राबका लग्न कोन्न म्हणून आमकां मनान तूं अशें ताणें मस्त तांगेल्यो खबरी बरयल्या ती. एक तान बरकल म्हळ्यार तांणी आकर्शीत कोरका दादल्यांक म्हणून तांकां कला शिकचेक चान्स संदी मेळ्ळी आनी मस्त तांतूल पैकी गायन आनी नर्तन हातूं प्रवीण जाल्यो आनी आमकां तसो की सुप्रसिद्ध गायिका नर्तिका मस्त तांथानू आमकां दिसल्यो. आनी मागीर तांकां तांचे मिळकतीत साधन जालें तांकां आनी कसलें कोरका पडनी जाल्यार मुळान तूं ही एक सक्ती तांचेर आशिल्ली की तांकां बाकीच्या वारी सहज लग्न कोनू सादें लायफ आतां न्हय मागशीच खबर आतां सगळे कडेन सुदारण जाल्या ती आतां हें स्वेच्छेन कोणें करतवा आमकां अशें दिसता की तांचेर जबरदस्त जालें ती करता ती मना पासून कोणें अशें करता की ना की म्हणून. जाल्यार ताजे एकल्यान बरयलेलें आपण जपानांत वचून तो एक हॉटेलांत राबिल्लो आनी थंय एकली चल्ली थंय येतात न्हू अशी मसाज करूंक म्हणून आयली आनी कळ्ळें आपणाक तें हेतू तिगेलो म्हूण आपूण सांगलें की तुगेलो सेव नाका म्हाका जाल्यार आपणा तुला अशीच खबर उलयता बश्ट जायत तर तूं हें केन्ना दोन करता तर 2-3 वर्स दोन तरी तुका लग्नांत मागीर अडथळे आहा तशें तुका दिसना हें केल्यार तर ती म्हणटा म्हाका लग्न ऑलरेडी जाल्लें आनी तरी ताका बामणां सांगनासतना तूं हें करतस जोर कोवपा आयलें तिका ताका सांगनासतना हांव कशें करतलीं तो हांगा ह्याच हॉटेलांत तूं शेफ म्हूण काम करतस तान्नेच आपणा हें काम दिलें आमकां दोग जाणांक नवीन घर घेवचें आसता पयशे ना ती त्यामीच आपण हें करतस पयशा कडेन जालें की आपण काम सोडचें आसा आनी आमी नवीन घरान शिफ्ट जाता म्हळ्यार इतलें एक दृश्टिकोनूच विंगड बाकी कलो व्यवसाय करतात पळय तशीच हांवें आपण करतस आनी तांत केल्लें ना म्हूण अशें विंगविंगड नमुने अनुभव लेखकांक पत्रकारांक येता ती. आतां ही त्या काळाची खबर ही अगदी विंगडीची आनी तांकां कसले नमुने स्वातंत्र्य नाशिल्ल्यांची त्यामी तीन तिका त्या वारीन तूं भोज खुशाल दिसली आनी ती कशें दिसलें की थंय वचून राबका केल्या गांवांत राबल्या कितलें म्हळ्यार हेंचें आयुश्य वांट्या घेतलें ते वारीच परिणाम तिचेर इतलो जालो. आतां अशें म्हणटा ती की एक जमाव किंवा झुंडी आयल्यार तांगेलो परिणाम आमचे बरोय जाता वायटूय जाता. आतां एक हिटलर आलवाळाचे खबर आसा एक फ्रेंच लेखकान एक नाटक बरयलें रायनोसिरस म्हणून तातूंत ताणें मनुश्यांगेलो एकदम जनावर जाता ती अशें केलें की दाखयल्या तर ताका विचारलें ही कल्पना तुका कशी सुचली म्हण ताणें सांगलें की एक फावट आपणाचेर अशें प्रसंग आयलो की हिटलर आलवाळार आपण अशीच रोडार उबरलेलो
तर एक धूर एक घोळ येत आशिल्लो, हेल हिटलर म्हणून जोर जोरान. आपणा बाजूक एक मनुष्य उबरलो आनी म्हणालो की कोण हो हिटलरू म्हण. तरी आपण ताका सांगलें अशी एक नवीन कोण की लिडर आयला आनी तो अशें करता. थोड्या वेळान तो घोळक लागीं आयलो आनी तो आपणा लागींच मनुष्य त्या घोळक्यान आपण हेल हिटलर म्हणतो ताणी सांगत वच. आपणाक आश्चर्य, अरे 2 मिनट पयलो विचारतालो कोण हिटलर म्हणून आणि आता एकदम वच चुकलोची. तशी त्या झुंडीच एक परिणाम जाता आणि मनुष्यांची जनावर जाता ती अशी तागल तत्व. आणि खरें तशी वायट परिणाम जाता तशी बरोय जाता. एक स्वातंत्र्य वेळार आमी पळयलें की ते मोर्च येताले, प्रभात फेरी येताल्यो, एक पळयल्यार तांतून सांगात वचका म्हण एक उमेद येताली. तशी ही वारी म्हळ्यार दिंड ज्यो वता ती तांतूं अशी वचका म्हण एक आकलस सगळ्यांक दिसतात. इरावती कर्वे म्हणून कर्वेगल सून खरें म्हळ्यार बुद्धिवादी आनी विदुशी जाल्यार तरी तिका वारीचे कितले आवड आशिल्ली. मस्तपण ती तांच सांगात वताली खंय पंढरपूर थंय आनी तिका बामूण अगदी नास्तीक आशिल्लो आनी जाल्यार ताणें केन्नाय तिका नाक म्हण न्ही, ताका गमत दिसताली खंय कल जालें हें का म्हणून. जाल्यार ती दर वर्स तांच सांगात वताली म्हण खबर आसा. एक गजर म्हणून सिनेमा तुमी पळयलो की गोत ना, टीव्हीर दाखयलेलो आणि आता तो ऑस्कर हाके पेटयतात म्हूण खबर बा. खरें म्हळ्यार तितलो बरो ना तो, जाल्यार तरी तांतू हीच खबर की तो एकलो हें काडूं वता, फिल्म काडूंक म्हणून ह्या वारीचें दिंडीचें. आनी तें काडटना तो मस्त जाणांक मेळटा, तांतला उलयता आनी तांतू एक जावन वता. मागीर मागीर तो एक वारकरीच जाता म्हूण दाखयलें. सुरवातीक ताका हें सगळें विचित्र दिसता आनी कल्लें म्हूण टीक करता. जाल्यार मागीर तें सगळें वातावरण ताका इतलें थंय आवडटा की मागीर तो स्वताची वारकरी जाता म्हूण अशी ती काणी. सो तशी ही गल मनाचेर म्हाका दिसता एकदम परिणाम जालो आनी ती कशी दिसलें की वचका म्हणून. आनी मागीर ती पंढरपूर वचूनची राबली आनी थंय विठोबागल दर्शन म्हळ्यार ती भोज सुखाचे जालें. जन्मांतरीचे सुकृत आज फळासी आले ती म्हणटा, म्हणून देखिले विठ्ठल चरण. मस्त जन्माच्या आपणा पुण्य केल्या, येऊन या देहासी धन्य झाले म्हणून देखिले विठ्ठल चरण. घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण. खरें म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार आमगेल अंतिम ध्येय म्हणून म्हणटात. जाल्यार ती म्हणटा की परत परत जन्म घेवचे हांव तयार आसा, कला म्हळ्यार विठोबागल दर्शन जावं का म्हणून. तुकाराम आला तुवें कसं, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. परत परत आमकां जन्म, म्हाका मोक्ष नाका, धनसंपद नाका, कल्ले नाका, परत जन्म येवच्या मगल तयारी आसाय. त्या म्हळ्यार मागीर विठोबागल आपणाक दर्शन जातलें. लेडी रामाराव म्हणून तुमी नांव आयकलें, तिगल आत्मचरित्र वाचिल्लें. तिन्ने तांतूं म्हणलें की मोक्ष बिक्ष म्हणटा ती जाल्यार आपणाक जर विचारलें तरी आपण म्हणून की परत जन्म येवची हरकत ना आनी मग नातरांक गेलें म्हाका सगळें सूख पळोवचें मेळटलें. तरी तशी ही वेळ म्हणटस घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण. म्हणून
आता मी संत मीराबाई विषयी ऐकूया. 1503 ते 1546 राजस्थानातून मेडता म्हण गांवांत कुडकी म्हण एक सान गांव आशिल्लो, थंय तिगेलो जन्म जाल्लो. तीन सान आसतना तांगेल घार एक साधू येयलो आनी त्या साधू लागे की कृष्णामुर्ती आशिल्ली. ती कितली आवडली की त्या साधून वतना ती आपणा जाय म्हण रोडू बसली. मागीर सर त्या साधून म्हळें बरें दवन घ्या म्हणून, आनी तिन ते दवन घेतली. सगळो दिवस ती मुर्ती घेवन ताचे सांगात बसचें, पांय पडचें, पूज करची, घेवन न्हिदोवचें अशें तिगेलें चालू आशिल्लें. एक फावता तिगेले शेजारचे एक मैत्रिणीगेलें लग्न जालें. तावळी ती आवसूक म्हणाली मगल लग्न केन्ना जातलें? तर आवस म्हणाली जातलें थोड्या दिवसांनी. कोण मगल बामणू? तर आवसून गमतीक म्हळें हो कृष्णूच तुगेलो बामणू. तांच तीन मनान तितलें धरलें की खरेंच कृष्ण आपणालो बामणू म्हणून. मागीर व्हड जायना पूण सुद्दां कृष्णाकच तिणें आपणालो बामण म्हणून सगळें तिगेलें काव्य जर पळयल्यार तशीच तिगेली भावन आसा. तिगेलें लग्न मागीर चित्तोड थंयचो भोजराज म्हूण बऱ्या घराण्यांतलो रायू सगळें पळोवन तांणी लग्न केल्लें. जाल्यार तिका संवसारांत रसूच ना. तें घरांत तुमचें एक देवळ आशिल्लें, तरी सगळो दिवस तें देवळांत वचून बसचें, कृष्णागेल भक्ती करची, पद म्हणची. एक फावट तिका बामणान म्हणलें की तुका इतली गोमट संवसार आसा, सगळे नोकर चाकर आसा ती, कसल्याक तूं तर कृष्णागेल सगळो दिवस पिशिशें लागलें तुका? तरी ती म्हणाली की आतां पळय, हांव जर तुका म्हळें तुगेली ती तलवार सोडी आनी मल्लागीची बैस सगळो दिवस तूं आयकशें, तूं म्हणच नावें की तुज्या के पयले त्या तलवारी सांगात म्हाका लग्न जालें, हांव क्षत्रीय मागीर ताजे शिवाय म्हाका जायच ना. तशीच आतां हांव तुका सांगता की तुज्या के पयले म्हाका कृष्णा सांगात लग्न जालें, आमी ती ताका म्हाका सोडू जायच ना. तो म्हणना पूण भोजराजाक कळ्ळें की हांथान कसलो मार्ग ना म्हूण. बाप तो बरो आशिल्लो स्वभावान. तो तागेलो बापूसूय मांवूय तिगेलो बरो आशिल्लो. ताणें तरी घरांत तुमचें देवळ बांदून दिलें, तिणें आनी खंय भायर वचनाका. कित्याक म्हळ्यार हड्ड घरांतली ती नाच करचो, लोकांक आपोवचें, तांकां घरांतल्यांक भोवची अशी त्रास जातालो ताजो, जाल्यार कल करचें आयकना ही. आनी लोकय तिजी मागशी भक्त म्हणून मस्त मंडळी तयार जाल्ली. तरी थोड्या दिवसांनी ते भोजराजागेलो मृत्यू जालो आनी तागेलो बापूसूय गेलो आनी तिगेलो देर एक आशिल्लो, तो तिका मस्त त्रास दिवचे लागलो. मागीर ताणें तिजेर विशप्रयोग थंय केलो अशें म्हणटात. ते बेजार न्हू ती मागीर कुळार वचुली. परत थंय कुळार आपोवन व्हेलो तांणी. तिगेलो बापोली आशिल्लो, भाव आशिल्लो आनी गमटें करून तांणी तिगेलो सांबाळ केलो. जाल्यार त्या मेडताचेर मेडता गांवाचें परचक्र आयलें आनी शत्रून तें घेतलें, काबीज केलें, परकी सत्ता आयली म्हणा पुढे परत तिका थंय त्रास जावचे लागलो. म्हूण ती थंय थानू वृंदावनांत वचुली, थंय थानू द्वारकेंत वचुली. कृष्णागेलोच ती ध्यास आशिल्ली ती, कृष्णागेल्याच गांवांत वचका म्हूण तिका मनान तूं द्वारकेंत वचून राबली. थंय आसतना अशें म्हणटात की अकबर बादशाह तिका आमंत्रण दिलें आपणाल हांतू येवन तूं पद म्हणका म्हणून. ती वचनी. मागीर अकबर स्वता आयलो. अशी सगळी काणी आसा ती कितली खर म्हूण गोतना. जाल्यार ती थंय थान हाल्ल न्ही आनी मागीर सर तिणें थंयची जलसमाधी घेतली अशें म्हणटा ती. तिगेलो अंत थंयच जालो. तिगेल पद सगळीं तें ती कृष्णा विशयीची आसा ती. आतां आमी आयकूंचें आसा तें होळी विशय. फागुन के दिन 4 त्या होळीन तूं सगळे घराचे पडदे उगडल्या ती, मनाचे पडदे उगडल्या ती आनी लोक लाज सब डार रे, सगळे लाज बी सोडले आनी आमी धुंद जावन आतां नृत्य करुया अशी हें एक गमटें पद आयकुया.
मिरेगल काव्यांतान जे आमकां दिसता ताका मधुरा भक्ती म्हूण नांव आसा. मधुरा भक्ती म्हणा केलें की देव म्हळ्यार प्रियकर किंवा पती ह्या भावनेन उलोवचें. तातूंत शृंगार आसा, अश्लीलता ना किंवा बिभत्स केलें ना जाल्यार शृंगारीक पद ही सगळें. महाराष्ट्रांत मधुरा भक्ती ना. बहुतेक देवाक बंधू किंवा सखा किंवा माता किंवा पिता अशी प्रियकर किंवा पती म्हूण आळयलें ना जाल्यार विराणी म्हूण थोड्यो आसा. ती ज्ञानेश्वरा गेली आसा. विरहिणी ह्या शब्दा वयल्यान विराणी म्हूण आयल्या. घनू वाजे गुणगुणा तुम्ही आयकलें आसता ती विराणी. तांतूं शृंगार आसा. तांतूं तो म्हणटा की आत्मा आनी परमात्मा हांकां कशी एकमेकांक मेळची ओढ आसा की तशी म्हाका तुका मेळची ओढ आसा कृष्णाक देवाक. आणि भोग आमचे तांत वर्णन आसा की पावस पडटा तसो आवाज जाता तसल्या वेळार कशी व्याकूळ मन जाता. आणि मागीर तो म्हणटा की तुम्ही पद म्हणा ती जाल्यार कोकिळे वर जावे. कोकिळ एक मदें थाण नाकात केल्यार तिगल आवाज आमकां तशी कशी अगदी आर्त साद घालता आसती. सो त्या म्हाका आयकूंच ना केल्यार ताज्यान मगल मन आनी तडफड जातली म्हण अशी भोवची ज्ञानेश्वरा घालता विराणी गोमटी आसा. आतां ही गल मिराबाई गेल्यान तरी कितकी पदांत न्हू हीच भावना व्यक्त जाता. आनी तांत कृष्णागल वर्णन आहे गोमटेंची. आतां जे आमी आयकत आसा ती तांतूं कृष्णागल सगळें वर्णन केल्या. आणि नृत्याक अनुकूल अशी तांत रिदम म्हणटात न्ही तशी लय आसा शब्दांतूंची आयकतनाच आमकां दिसता. जब तो मोही नंद नंदन कुंडल की अलक झलक कपलन परछाई मानो मीन सरवर तजी मकर मिलन आई. वर्णन तागल दोळ्यांचें तागल केसांचें. अधर बिंब अरुण नयन मधुर मंद हासी. तागल हास कितलो गोमटो. दसन दमक दाडी मद्युती अति चपला आसी. तागल दांत कितले गोमटे. अशें प्रत्येक तागल अवयवाचें गोमटें वर्णन आनी अशी रिदमांत आसता. सो ताजेर खरें म्हळ्यार डान्स करूं. आज आमकां डान्स करतली ये न्ही नाल्यार ती करची आशिल्ली. शोभा सबसे बड़ लोग लो कछुला
आता मी वेणाबाई हिगल खबर ऐकूया. वेणाबाई हिगल नाव चडशें आम गोतना. समर्थ रामदास हांगेल शिष्य ही. 1627 ते 1678 अशें तिगेल काल. तिगेल जन्म कोल्हापुरान जालो, देशपांडे म्हूण घरान तूं. आनी सांदोन ती अशी एकांत प्रिय आशिल्ली, चड खेळू बिळू वचच्यानी आवड नाशिल्ली तिका. 8व्या वर्सारी तिगेलें लग्न जालें मिरजेंत. आनी 10व्या वर्सार तिका वैधव्य आयलें. म्हणना फुडें बाल विधवा 10 वर्सांची. दुःख विसरू कल करचें म्हणून तिगेलें धर्माधिकाने एकनाथ ही भागवत वाचूं सूर केलो. तरी एक फंता तांगेरी रामदास समर्थ आयले आनी तांणी दुदाची भिक्षा मागली. तावळी तिगेल माईन म्हळें की दूद थोडें आसा, हांव मारुती खातीर दवरल्या, आमी दिवचें जायना म्हणून. तरी ही भितर आशिल्ली, मस्त वायट दिसलें. धांवतो वचुली आनी अतिथीक तशी विनमुख पेटोवचें जायना म्हणून दूद घेवन आयली. जाल्यार ताजो म्हणटा समर्थ मुखार वचुल्ले. तर तिका भोव मनाक लागलें चुटपुट आनी परत तांणी येवंक हांव मस्त प्रार्थना करूंक लागली. आनी खरेंची एक फावट ते परत आयले आनी ती भायर तुळशी वृंदाला बसून भागवत वाचन करता आशिल्ली. तावळी समर्थ आयले आनी ती खुशी जाली. तिने पांय पडता तां म्हणाली, चेडा तूं कल वाचतस, तरी भागवत वाचता, तरी तातूंत कल तुका आवडटा. तर ती म्हणाली, मग मनान थोडे शंक आसा ती. म्हूण तिणें 25 प्रश्न विचारले खंय तांकां. आनी ते 25 प्रश्नांक तांणी 25 उत्तर थंय दिवन तिका तें दिलें परत. सो तें आस बुकांतू पुराय तिगेल प्रश्न आनी तांगेल उत्तर. सो अशी ती पयली दोन मस्त विचारी आशिल्ली आनी वाचन बिचन मस्त करताली. तर तिगेल आतां एक मनाची करणी म्हणून. काय सांगू साजणी मनाची करणी, चालेना ठाई हुनी पांगुळले. कशी आपणा मनाची अवस्था जाल्लेली बामणान वचून पुढे. दशलक्षणी घराचार बिघडला साचार, वृत्तीचा विचार खुंटोनी गेला. कसलं विचारूच नाशिल्लो. भ्रांती ना स्मरण ना अहंकर्तेपण, देखणेपणाचे भान मावळले. मग स्वतः रूप रंग ताज विचारूच ना जालो. भावना रहित वेणी, भावनाच सगळं ना जाल्यो जाल्यारी उरलीसे भजनी. भजन करतना आपण सहज समाधानी आठवे विण. तांतुथान आपणाक समाधान मेळ्ळें म्हणून. तरी त्यात पद ऐकून या, मनाची करणी. काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू साजणी मनाची करणी. चालेना ठाई हुनी पांगुळले, चालेना ठाई हुनी पांगुळले. काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू
मागीर थोडे दिवस कुळार वचून राबली जाल्यार तरी तिगेल मनान तूं समर्थांगल ध्यास आशिल्लो तांणी आपणाक शिश्य म्हूण स्विकार करका म्हणून भोव चड तांगल विशयी उरलो ना पूण लोकांक चिके बेजार कुळारान सगळ्यांनी म्हळ्यार कसलें जालें तूं पिश लागल्या मागीर चिके छळूच चल तिगेलो समाजांतूनी जाल्यार तिक मनान तूं की समर्थांनी आपणाक दीक्ष दिवंका म्हणून आनी खरें तिगेल मना प्रमाण जाल्लें तांणी तिगेल शिश्य म्हूण स्विकार केलो मात न्हय मिर्जेन तूं एक मठ स्थापन करून तिका थंय मठाधिपती म्हणून नेमसुली आनी तिका कीर्तन करचो अधिकारय दिला म्हळ्यार ती कशी बुद्धवंत आशिल्ली विदुशी आशिल्ली त्यामुळे बायलांक त्या काळान तूं कीर्तन करचो अधिकार नाशिल्लो जाल्यार ती एकलीची तिका कीर्तन करी येता म्हणून सांगिल्लें आनी सगळे त्या मठाच्या उपाहाराची तजवीज तिला दिलेली आनी श्रोत्यांनी जरी कसले शंख विचारले तरी तांगेल समाधानय ती करताली समर्थांगल कीर्तन जायना फुडें श्रोत्यांक जर कसले प्रश्न असल्यार ती सांगताली उत्तर दिताली म्हळ्यार तिगेलें वाचन आनी कितलें आशिल्लें सीता स्वयंवर म्हूण तिणें ग्रंथ बरयला आनी गोमटोवचें त्या काळान तूं बायलांनी बरयलेले ग्रंथ भोव अप्रूप आशिल्ले सो ते सगळे म्हणटा ती की कितलें तिणें तांत वर्णन केलें सीतेगेल लग्नाचें म्हळ्यार बायल मनीस आशिल्ली ती तिणें हें सगळें कलकल आसतना तूं सिमांत पूजन हळद तेलवण पायघड्या दागिने लाजा होम सुनमुख म्हूण एक विधी आतां आमी हें पळयतात न्ही उंच माझा जोका तांत एक व्हड प्रसंगूची सुनमुख तिगेलें तोंड पळोवन चाक म्हूण लोक आपोवचें आनी सगळें भोजन व पक्वानांची नावे वरात लक्ष्मीपूजन हें सगळेंच तिणें तातूंत अगदी सविस्तर वर्णन केलें खंय तशी ग्रंथ आनी खंयचोय ना त्या काळांत उरलो म्हणून लेखकांनी टिकाकारान म्हळ्या मागीर ती सज्जनगडार वचून राबली समर्थां सांगात मागीर थंय तांचे सांगातीची आशिल्ली आनी रामनवमीचो उत्सव मस्त व्हड जातालो थंय तर ते केन्नाय वतालीं एक पंथांत एक मस्त बर ना जालें आनी ते उत्सवा वचूं जाता की ना म्हणून एकली आशिल्ली आकाबाई म्हणून आनी एकली ती दोग जाणां सांगाती आसतालीं ती आकाबाई भिक्षा हाडूंक म्हणून वचूं गेली आनी ही एकली व्हरली आनी ती कितलें मनान तूं इतलें अशक्तपणां आतां आपणाक उत्सवा वचूं जाता की ना म्हणून उठावन उबरोवच्या केल्यार पोड जालें खंय म्हणून तिणें कापडान बांदून घेतला आपणाक हाका खांबाक आनी थंयच्यान आपण पळयतलीं म्हणून आनी मस्त देवाक विनवणी केली तांची पद आमी आयकतच ती आनी मागीर देवाक तिजेरी करून आयली आनी ती तांथान बर जाली म्हणून खबर आसा आका गावा गेली म्हणून पदाचें नांव पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना राम राया अरविंद नयना राम राया
मागीरची स्त्री संत म्हणारी बहिणाबाई तिगल कालू 1628 दोन 1780 थाई देव गाव म्हणकडे तिगल जन्म जाल्लो. आवसुगल नाव जानकी बापूसू आऊ देव कुलकर्णी म्हणून. तिगल लग्न 5व्या वर्सार जालां आणि बाम म्हणून बीजे वर 30 वर्सांचो पाठक म्हणून जाल्यार तो हौशी आशिल्ल खंय आणि तिक मस्त तीर्थयात्रा आणि जाली. ताच सांगाती अध्यात्मादिकान कल आशिल्ल दोग जाणांगलय. कोल्हापूर कीर्तन आणि तू एक फांता तिने तुकारामागल अभंग ऐकलो आणि ता वळधोनू तिका केन्ना एक फान तुकारामाल दर्शन जाता म्हणून एक ध्यास लागलो. मागीर सरी तें जालें दर्शन आणि तांणी तिका शिष्या म्हणून स्वीकार केलो. जाल्यार ही तुकाराम दलित आशिल्लो वैश्य आणि ती ब्राह्मण आशिल्ली. त्यामुळे समाजाने मस्त तिका त्रास दिलो बहिष्कार घालो. जाल्यार ती निर्भय आशिल्ली. तिने सगळ्या काही निर्भयतेने तोंड दिलें. तिगल अभंग एक सुप्रसिद्ध असं संत कृपा झाली इमारत फळा आली. हे सगळे चारही संत त्यांनी कशी भागवत धर्माची इमारत बांधली. ज्ञानदेवाने ताज पाय घालो देवालय उबर केलें. नामदेवाने ताज विस्तार केलो. जनार्दन एकनाथाने ता खांब दिले आणि तुकारामाने ताज कळस दिलो. तर त्यात आम्ही ऐकूया संत कृपा झाली. बहिणाबाई गेले एक महत्वाचे काम म्हणणारी तिने ब्राह्मण कोण म्हणून बरोवन दवरल्या. त्या वेळा ती चर्चा केल्या कोणाक म्हणजे जीव म्हळ्यार ब्राह्मण वे, देह म्हळ्यार वे, वर्ण वे, जाती वे, ज्ञान वे, कर्म वे, सगळ्याची उत्तर ती ना ना म्हणून दिल्या. तर खरो ब्राह्मण कोण तरी द्वैत जया स्वप्नी आढळेना.
सर्वांभूती एक आत्मा देखिला, जो सत्य न सांडी सर्वदा, जैसे आकाश सर्वत्र तैसा तो एकत्र सर्वा माझी, काम क्रोध सर्व गेले संतोषे संपन्न सर्वदा जो, तृष्णा मोह दंभ गेला अहंकार, वृत्ती निर्विकार सर्व कर्मी. अशी ब्राह्मणागल तिने वर्णन केल्या. तागल जाती तागल धर्म तागल सगळं नगण्य हे गुण ताज्यांत सत्व तरी मात्र ताक ब्राह्मण म्हणजे. आता इतली वर्स मागशी ती स्त्री असताना आणि ब्राह्मण कुळान जन्म घेऊनही तिने जन्मजात ब्राह्मण्याचे खंडन म्हणारी जातीचे ब्राह्मण्य ना म्हणून तिने धैर्यान सांगल्या. ह्याच मिती तिका मस्त आदर असं हांतू. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा म्हणून गीतेन सांगल्या कृष्णान सुद्धा की गुण आणि कर्म हा जर जाती असं जन्माचेर ना म्हणून जाल्यार तरी आम्ही आज काय त्यांच पाळता येयला ती जाल्यार तिने परतन स्वतः ब्राह्मण असून सांगल्या म्हणून ताका महत्व. आता तिगल एक मागीर आम्ही तिगल एक अभंग ऐकूया. तातूंत सगळी गुरु परंपरा तिने वर्णन केल्या. पहिलोन असं आदिनाथे उपदेश पर्वतासी केला, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. पहिला आदिनाथ म्हणा शंकर, मागीर मच्छिंद्रनाथ. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जाण गहिनी प्रती. माय गोरक्षनाथ आणि माय गहिनीनाथ. तागलो निवृत्तीनाथ, तागलो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरा मागिरी केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झालेसे प्रसन्न तुकोबासी. तुकाराम एक पण म्हणता की आपण कोणाक गुरु करनी माझा मीच व्यालो म्हणून जाल्यार एकडे खंय गीतान म्हणल्या की स्वप्नांत आपणाक बाबाजी चैतन्यान दीक्ष दिली. सो केशव चैतन्य बाबाजी चैतन्य हे तुकारामाल गुरु. मागीर एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी म्हणून बहिणी लावलीसे. आपण तुकोबागली शिष्या अशी पहिलोन तिने सगळी ही गुरु परंपरा हांत सांगल्या. ह्या मागीरची पद हाज मागिरी आम्ही सांगत करूया. आदिनाथे उपदेश पर्वतासी केला, आदिनाथे उपदेश पर्वतासी केला, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी.
हॅलो ऐकत हॅलो आषाढ एकादशी निमित्त आजी सरस्वती वृंदगान तांनी श्री संत मालिका बगे नाना नमूने सुमधुर रागारी सुश्राव्य कंठाने भोगमटून भजन म्हणून दाखयलाय. हाजे खरे श्रेयसू आधारस्तंभ जावन आशिली राग केसरी गान कोकिला श्रीमती गीता यांनी मिळली. बरेच गा प्रत्येक रागातू पद सगळं गोमटे राग बनत नाही खरे. प्रतिवर्ष ती किती दूर तान येऊन मस्त कष्ट घेऊन शिकोवचे म्हणणारी सांज सुमाराचे काम नाही. वेळांत वेळ काढू तिगले साथीदारान सुद्धा मस्त श्रम घेतल्या तांगेले मस्त कौतुक सारखी असं. आता मुख्य विषय म्हणल्यार प्रोफेसर साधना कामताने संतुण्यो ಬಗ್ಗೆ अत्यंत सुंदर रीतीने सविवराने म्हळ्यार इन डिटेल मस्त माहिती दिवन गोमटे कमेंट्री दिवन सगळ्यांगेले मन प्रसन्न केल्या. अत्यंत आश्चर्य म्हळ्यार ती मूलमूल्यांत वचून मस्त विषय वट्ट करून आणि मस्त तारीख घेवन सांगचे म्हळ्यार सुद्धा व्हड कामाची. खरे तिगला आमकां मस्त अभिमान दिसता आणि कितले तुका प्रशंस केले तितले नपरो. तुमगेल सगळ्यांक सारस्वत महिला समाजातर्फे मस्त आभारी गीता यांनी मेडी साथीदार आणि साधना कामत. आयचे संगीत संमेलन भजन हेतू अरुण श्रीयुत अरुण हट्टंगडीने गोमटे तबल वाचून ताजे मानिक शोभ मस्त वाडयला. सकाळी समाजातर्फे आभारी. Sponsored by Geeta and Shamala Enimidi in memory of Srimati Vardabai Mulki and Srimati Lalita Enimidi. Refreshments sponsored by Srimati Geeta Enimidi in memory of Srimati Sumitra and Sri Krishnamurti Nadakarni. Enimidi. आमगे नेक्स्ट प्रोग्राम Wednesday 11 तारीखेक आसा बुधवारा. ए टॉक कम डेमोन्स्ट्रेशन बाय डॉक्टर शालिनी चैनानी. टॉपिक एक्सरसाइज फॉर फिटनेस फॉर सीनियर्स ऑन द मूव. हांगे समाज हॉलान तुची आसा ती. आणि सजेस्टेड ड्रेस कोड फॉर द ऑडियन्स सलवार कमीज. कोणाक इंट्रस्ट असेल घालणे वेद. आणि ऑगस्ट 3 तारीखेक सामूहिक गोकुलाष्टमी मंत्य हळदी कुंकुम इन मेमरी ऑफ श्रीमती नाडकर्णी एंड पंचकदाय प्रसाद इन मेमरी ऑफ श्रीमती लक्ष्मीबाई बेलतंगडी. आज ही 2 डोनेशन्स आयली ती. डॉक्टर पद्मिनी पायदुंगण 5,000 रुपीज फॉर स्कॉलरशिप फंड. आणि श्रीमती मीरा आर कोडियार 5,000 रुपीज डोनेशन फॉर मेडिकल रिलीफ फंड इन मेमरी ऑफ श्रीमती वरदाबाई मुलके. हे सगळं मुखावेल सगळं प्रोग्रामाक तुम्ही सगळं भोवसंख्यान येऊन का म्हणून मस्त नम्र विनंती. एडजेक्टिव्स दिल्या ती जाल्यार म्हाका म्हळ्यार खरें सांगचें म्हळ्यार कुमूद मंगळूरपाची कुमूदपाची हांग इद्रार बसल्या त्यामी ती म्हाका मस्त इन्स्पिरेशन. हार्मोनियम असो किंवा राग लावच्याक त्यामी ती हांव राग लायना पूण पयलीं ती वचून दाखयलें समज की केलें बरें आसा. ती मस्त म्हाका एनकरेज करताली करता आसता केन्नाय. ती जरी आमी सांगात हार्मोनियम वाचूना जाल्यार एटलिस्ट आमगेले प्रोग्रामां दर वर्स ती येता म्हणून म्हाका खरें तिगेलें कौतूक दिसता. आनी तिगल मितीची हांव इतली आयली अशें म्हाका दिसता. आनी साधना गेले ऑफकोर्स. आणि वय आमगेले रेकॉर्डिंग केले सुहास जी हांगेले मस्त आभार.
आणि मुख्य म्हळ्यार तुमी सगळ्यांनी आयिल्ली मी ती आमकां कार्यक्रम शुभ नाजाल्यार ही तुची श्रोता वक्ता म्हणून अशें जाता आशिल्लें आमीची